स्वराज्याचे जे गड किल्ले आहेत, ह्या गड किल्ल्यांचे किल्लेदार, ह्या गड किल्ल्यांवर राहणारी माणसं आणि पायदळाचं सैन्य कसं नेमावं, तर ही माणसं खुनी, लबाड, चोर, तरेवाईक नसावी, सरेखोर आणि कैफी नसावी. सरेखोर म्हणजे काय? सरा म्हणजे दारू, म्हणजे दारूचे व्यसन असलेली लोक किल्ल्यावर नेमू नये किंवा किल्ल्यावर नसावी हे स्पष्ट शब्दात आज्ञापत्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि कवीश्वर नेमताना, कवीश्वर म्हणजे कोण? जो कवी सुभाषित किंवा श्लोक लिहितोय आपल्या राज्याबद्दल किंवा राजाबद्दल, सुभाषितांमार्फत आणि श्लोकांबद्दल आपला इतिहास लिहून ठेवतोय, तो कवी नेमताना सुद्धा तो गुणी आणि निर्व्यसनी नेमावा असं आज्ञापत्रामध्ये लिहिलेलं. आता आणखीन एका बखरीमध्ये स्वराज्यातील दारू संबंधित काय नियम होते याची माहिती आपल्याला भेटते. ती बखर म्हणजे चिटणीस बखर. खर तर ही बखर महाराजांच्या निधनानंतर 120 वर्षांनंतर लिहिलेली आहे, त्यामुळे ही बखर तितकी विश्वसनीय मानली जात नाही. परंतु दारू संबंधित फक्त त्या बखरीमध्येच नोंद आल्यामुळे ती माहिती आपल्याला उपयुक्त आहे. त्यामध्ये लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांना व्यसनी आणि दारू पिणाऱ्या लोकांचा अतिशय तिटकारा होता. जर का कोणी व्यसन करताना पकडलं तर त्याला शिक्षा केली जायची.